दिली, आमच्यावर विश्वास ठेवून एका ओबीसी समाजाच्या गरीब माणसाला उमेदवारी दिली, त्याच्याबद्दल साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद करतो। साहेब, हे सोनपेठ नगरपालिका हे खूप छोटंसं गाव आहे। इथं 17,000 मतदान आहे। इथं गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि त्याच्या अगोदर इतर लोकांची सत्ता होती। तर मी जे उमेदवार आपल्या पक्षाला आपल्या दिलेला आहे तो संभाजी लिंबाजी बोडके हा पीडब्ल्यूडी कर्मचारी असून तो माझ्या हाताखाली रोड कारकून होते। मी सुद्धा या शहरामध्ये इंजिनियर म्हणून 7 वर्ष नोकरी केली, सर्वजण माझ्या परिचित आहेत। तर सर हा एक प्रामाणिक आणि सगळ्यांच्या कामाला पडणारा गरीब माणूस आहे। आता इथं मोठे मोठे धनदाडके लोक आहेत, कुणी 5,000 न वाटायले, कुणी 7,000 न वाटायले, आमच्यापाशी वाटायला आशीर्वादाशिवाय काही नाही। पण एवढ्या परिस्थितीत सुद्धा एवढे 400-500 लोक आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेत। लोक म्हणतात बाबा आम्हाला 30 तारखेच्या नंतर बोला आम्ही मतदान देऊ, कारण आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला आलो तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत। अशी परिस्थिती या शहराची झालेली सर, एवढं मी सांगतो। आणि या शहरामध्ये सगळा विकास हा कागदावर झाला। मी एक इंजिनियर या नात्यानं सांगतो की इथं एवढा निधी आला होता या शहरासाठी की एवढा निधी जर चांगला टेक्निकली वापरला असता तर सोनपेठ शहर बाजूला दुसरं वसलं असतं। एवढा निधी आला, पण निधी कुठं गेला हेच गणित सोनपेठकरांना कधी सुटलं नाही आणि सुटणारही नाही। ब्रह्मदेव आले तरी इथं ऑडिट होणार नाही, अशी परिस्थिती आहे। आणि इथं दुसरे उमेदवार जे आहेत ते परिवर्तन पॅनलचे परमेश्वर कदम म्हणून आहेत, ते त्यांच्या घरी आमदारकी होती आणि त्यांची या शहरावर भरपूर दादागिरी आहे असं लोक बोलतात। आणि चंद्रकांत राठोड 25 वर्षापासून या शहराला लुटून खायलेत। तर एक चोर आहे आणि एक सिरजोर आहे आणि आमचा उमेदवार गरीब आहे। तर गरीब उमेदवाराला गरीबाला राज्य करायचं नाही का? कधीच फक्त पैशावाल्यांनीच राज्य करायचं का? एवढा मला तुमच्या समोर सवाल विचारायचा आहे। काय होणार आहे? कुणाचे 2,000 रुपये 3,000 रुपये घेऊन काय जन्मभर पुरणार नाहीत। एका गरीबाला चांगले आशीर्वाद द्या, आम्ही सोबत आहोत त्यांच्या। आम्ही एक चांगलं प्रशासन या नगरपालिका शहरात चालून दाखवू। आमची युती शिवसेनेशी आहे। शिवसेनेचे उपमुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे नगरविकास मंत्री आहेत आणि आमच्या सरांचे आनंदराव साहेबांची आणि त्यांची युती असल्यामुळं आम्ही या शहराचा नक्कीच कायापालट त्या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं करून दाखवू। इथं तुम्हाला सांगतो टेक्निकली काहीच काम होत नाही। इथं इंजिनियरचं काम नाही, कुणाचं काम नाही, फक्त एकच इंजिनियर आहे चंद्रकांत राठोड। आणि चंद्रकांत राठोड ह्या रोडला जाऊन बघा, डोक्या इतक्या नाल्या खोदल्या, त्याच्यातून पाणी तर जात नाही, पण पाणी लोक पडून 4-5 मेले त्याच्यामध्ये। विदाऊट प्लॅनिंग, कुठं नको तिथं संडास, नको तिथं लाईटिंग, त्यांना जिथं पैसे मिळतात तिथं काम करायचं, कुठली प्लॅनिंग नाही, लोकांची सोय नाही, अशा प्रकारचा इथं कारभार चाललेला आहे। आणि इथं मला एक इथले आमदार साहेब, तरुण तडफदार आमदार साहेब आहेत, विटेकर साहेब, मला त्यांना विनंती करायची, सर तुम्ही चांगले आमदार आहे, चांगलं काम करता, पण त्या चोराच्या पाठीमागे राहू नका साहेब, चांगल्या उमेदवाराला मदत करा। आम्ही तुमच्या हातात शहर देऊ, तुम्ही तसाच विकास करायचा आम्ही तुमच्या सोबत राहून करू, पण या चोराच्या हातात चाव्या देऊ नका साहेब, तुमचा पाठिंबा त्यांना आहे। माझी एक रिक्वेस्ट आहे साहेब तुम्हाला। आणि येत्या 2 तारखेला सर्वांना मी अशी विनंती करतो की तुम्ही कुणाचे पैसे घ्या नाही तर कुणाचं मटण खा, तिकडे काय करायचं ते करा, पण आमच्या संभाजीला मतदान द्या आणि प्रचंड मतानं नगराच्या पदावर बसवा। आम्ही सोनपेठचं सोनं करून दाखवू, एवढं बोलतो। आणि आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो, पाहुण्यांचं स्वागत करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद साहेब।